नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण ICT यावरती काही इम्पॉर्टंट MCQs डिस्कस करूया. तर सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण आपण प्रत्येक MCQ हा डिटेलमध्ये बघणार आहोत. 2017ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HTTP इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट? इंटरनेटच्या संदर्भात HTTP चे पूर्ण रूप काय आहे असं विचारले. हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोसेस, हायर टेक्निकल टेक्स्चुअल प्लॅटफॉर्म, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल की हायपर ट्रान्समिशन ऑफ ट्रंकेटेड प्रोसिजर्स? सोपा प्रश्न आहे. HTTP चा अर्थ होतो हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. हे जे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल जे आहे, बरोबर, हा डेटा कम्युनिकेशन साठी वापरला जाणारा ऍप्लिकेशन प्रोटोकॉल आहे. वर्ल्ड वाईड वेब WWW ज्याला म्हणतो आपण, बरोबर, यामध्ये डेटा कम्युनिकेशनचा हा एक बेस आहे. ठीक आहे. वेब ब्राउझरसाठी हे यूज केलं जातं. वेब ब्राउझरमध्ये काही इन्फॉर्मेशन एक्सचेंज करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून काही इन्फॉर्मेशन सेंड करण्यासाठी सर्व्हरवरती HTTP चा वापर केला जातो. ठीक आहे. HTTP काय आहे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. .jpg ग्राफिकल फाईल, .ttf वर्ड टेक्स्ट फाईल, .wav ऑडिओ फाईल आणि .exe एक्झिक्युटेबल फाईल. यामध्ये इनकरेक्ट विचारले बरं का, चुकीची जोडी विचारलेली आहे. याचा अर्थ यामध्ये 3 ऑप्शन बरोबर असणार आहेत, है ना. तर आपण घाईघाईमध्ये असं करतो की जे उत्तर बरोबर आहे ते पहिला ऑप्शन दिसला की हा तोच बरोबर आहे, है ना. घाई असते आपल्याला, हा मला येते म्हणून सांगायची. तसं नाही करायचंय. पूर्ण प्रश्न नीट वाचायचंय, चौथ्या ऑप्शन पर्यंत वाचून घ्यायचंय सगळं, मगच उत्तर द्यायचंय. आलं लक्षात? तर याचा राईट आन्सर आहे TTF वर्ड टेक्स्ट फाईल. ठीक आहे. यामध्ये हे जे TTF सांगितलेलं आहे हे वर्ड टेक्स्ट फाईल नाहीये. समजलं? हे JPG जे आहे हे ग्राफिकल फाईल बरोबर आहे. WAV जे आहे ऑडिओ फाईल बरोबर आहे. EXE जे आहे हे सुद्धा बरोबर आहे. TTF नावाचं यामध्ये कुठलंही फाईल नसतं. आलं लक्षात? TXT असतं, जे वर्ड टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जे असतं किंवा वर्ड टेक्स्ट फाईल जे असतं ते काय असतं? TXT त्याला आपण म्हणतो. आलं लक्षात? TXT, राईट. त्यामुळे चुकीचं आहे बी ऑप्शन. आयडेंटिफाय द करेक्ट असेंडिंग ऑर्डर ऑफ द युनिट्स ऑफ डिजिटल मेमरी. डिजिटल मेमरीच्या युनिट्सचा योग्य चढता क्रम लावायचा आपल्याला. आता स्टोरेजचं दिलेलं आहे MB, पेटाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट, है ना, PT ते पण दिलेलं आहे. तर यामध्ये चढत्या क्रमाने लावायचं आपल्याला. ठीक आहे. ऑप्शन्स बघा. आधी मेगाबाईट, मग पेटाबाईट, मग गिगाबाईट, मग टेराबाईट आहे का? की मेगाबाईट, टेराबाईट, पेटाबाईट आणि गिगाबाईट, की GB, MB, PT, TB, की आधी MB, मग GB, मग TB आणि मग PT? बरोबर आहे. ऑप्शन 4 जो आहे, ऑप्शन डी जो आहे तो एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे. आधी MB असतं, मग GB, मग TB आणि त्यानंतर PT. क्लिअर? पुढे बघा. पुढील प्रश्न, इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट, द फॅसिलिटी इन विच द सर्व्हर ऍप्लिकेशन अलाउज मेनी युजर्स टू क्रिएट अँड एडिट पेजेस ऑन अ वेबसाईट थ्रू देअर ब्राउझर इज कॉल्ड. इंटरनेटवरती एक अशी फॅसिलिटी आहे, अशी सुविधा आहे, ज्यामध्ये एक असं ऍप्लिकेशन आहे ज्यावरती काही गोष्टी एडिट करण्यासाठी आणि काही गोष्टी तयार करण्यासाठी, है ना, तिथे फॅसिलिटी दिली जाते. तिथे एक ऑप्शन दिलं जातं युजर्सना, है ना. त्याला काय म्हटलं जातं? हॅकिंग, ट्रोल, सायबरनेटिक्स की विकी? तर ते आहे विकी. विकिपीडियाचं नाव ऐकलं असेल, है ना. त्या विकिपीडियावरती युजर्स तो डेटा जो आहे तो एडिट करू शकतात, राईट करू शकतात ॲज पर देअर नॉलेज. आलं लक्षात? त्याला आपण विकिपीडिया म्हणतो. पुढचा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ द इंटरनेट फॅसिलिटीज फ्रॉम द फॉलोइंग. 16 एप्रिलचाच हा परत प्रश्न आहे. IMDb, गुगल, लिंक्डइन आणि युट्यूब असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि या 4 ऑप्शन्स मध्ये करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत IMDb, गुगल, लिंक्डइन, युट्यूब, की आधी गुगल मग IMDb मग युट्यूब आणि मग लिंक्डइन, की आधी गुगल मग युट्यूब, लिंक्डइन, IMDb, की आधी लिंक्डइन मग गुगल, युट्यूब आणि IMDb? तर राईट आन्सर आहे ऑप्शन ए, आधी IMDb मग गुगल मग लिंक्डइन आणि युट्यूब.
IMDb बद्दल मे बी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. IMDb एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे व्हिडिओ गेम्स असतील, सिरियल्स असतील, मूव्हीज असतील, त्यानंतर आणखीन स्ट्रीमिंग कंटेंट असेल, यामध्ये जे काही कास्ट असतात, राईट, काही पर्सनल बायोग्राफीज असतील, यामध्ये काही प्रोडक्शन क्रू असतील, राईट, यांना रेटिंग दिलं जातं, यांना रिव्ह्यू दिलं जातं, यांच्याबद्दल माहिती त्या ठिकाणी स्टोअर केली जाते. हे असं एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, जे की 1990 मध्ये लॉन्च केलं गेलं होतं. गुगल जे आहे 1998 मध्ये सुरू केलं होतं लॅरी पेज आणि सर्गे ब्रिननी. लिंक्डइन 2003 मध्ये आणि आपलं युट्यूब जे आहे ते 2005 मध्ये सुरू केलं गेलं होतं. ठीक आहे. आता पुढील प्रश्न जो आहे तो 28 जानेवारी 2018 ला झालेल्या एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला आहे. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. समजते का असे प्रश्न कसे विचारले जातात? सारखे सारखे विचारले जातात. TTF फॉन्ट फाईल, WAV ऑडिओ फाईल, त्यानंतर JPG ग्राफिक फाईल आणि EXE एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल. ठीक आहे. यामध्ये बघा असाच प्रश्न लास्ट एक्झामिनेशनच्या क्वेश्चन मध्येच बघितला ना आपण, है ना? तर सेम तसाच प्रश्न EXE एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल हे या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. TTF फॉन्ट फाईल बरोबर आहे, WAV ऑडिओ फाईल बरोबर आहे, JPG ग्राफिक फाईल बरोबर आहे, EXE एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल हे चुकीचं आहे. तर EXE काय आहे? एक्झिक्युटेबल फाईल आहे. ठीक आहे, जे की मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये वापरलं जातं काही ऍप्लिकेशन्सला इन्स्टॉल करण्यासाठी. ठीक आहे. TTF जे आहे ट्रू टाईप फॉन्ट असं म्हटलं जातं त्याला, जे की बरोबर आहे, फॉन्टचा फॉर्मॅट आहे. JPG ग्राफिक फाईल आहे, आपलं पिक्चरसाठी वगैरे वापरला जातो, इमेजेससाठी. आणि WAV जो आहे तो ऑडिओ फाईल आहे. पुढील प्रश्न पहा, फाइंड द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. ठीक आहे, दिलेल्या ऑप्शन्स मधून योग्य जोडी शोधायची आहे. 1 किलोबाईट इज इक्वल टू 10⁴. 1 मेगाबाईट इज इक्वल टू 10⁻6 किंवा 6 असं म्हणतात. 1 गिगाबाईट इज इक्वल टू 10⁻12 आणि 1 टेराबाईट इज इक्वल टू 10⁻15. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर जो आहे तो आहे ऑप्शन बी, म्हणजे 10⁻6 इज इक्वल टू 1 MB होतो. ठीक आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FTP. FTPचा फुल फॉर्म विचारलाय या प्रश्नामध्ये. काय असेल? फॉर्मॅटेड ट्रान्सफर प्रोसेस असेल का, की फॉर्मल टेक्स्टिंग प्रोसेस असेल, की फाईल ट्रान्समिशन प्रोसिजर असेल, की फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असेल? बघा याचा राईट आन्सर जो आहे तो आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असतो. हे काही बायनरी किंवा टेक्स्ट फाईल्स इंटरनेटवरती ट्रान्सफर करण्यासाठी यूज केलं जातं. त्यासोबतच काही फाईल्स कॉम्प्युटरवरून दुसऱ्या सर्व्हरवरती किंवा इंटरनेटवरती है ना जोडण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर केला जातो. बरोबर. त्यानंतर FTP जे आहे याचा मदतीने किंवा याचा वापर करून क्लायंट जो आहे तो काही फाईल्स अपलोड करू शकतो, डाउनलोड करू शकतो, रिनेम करू शकतो, बरोबर, डिलीट करू शकतो. याचा फायदा होतो त्यासाठी. पुढचा प्रश्न, द प्रिन्सिपल दॅट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर अँड गव्हर्नमेंट रेग्युलेटर्स should treat all data on internet as of same importance and not discriminate or charge differently by user content. ठीक आहे, बाय युजर कंटेंट आणि वेबसाईट एक्सेट्रा. याला काय म्हटलं जातं? डिजिटल इक्वेलिटी, डेमोक्रेसी, नेट प्रायोरिटी की नेट न्यूट्रॅलिटी? याला म्हणतात नेट न्यूट्रॅलिटी. ठीक आहे. बघा, इंटरनेट सेवा प्रदाते है ना, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आणि गव्हर्नमेंट, करेक्ट, आणि सरकारी नियामकांनी इंटरनेटवरील सर्व डेटा समान महत्वाचा आहे आणि वापरकर्ता, सामग्री, वेबसाईट है ना यांच्याद्वारे भेदभाव करू नये किंवा भिन्न शुल्क आकारू नये, या तत्वाला नेट न्यूट्रॅलिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर डिजिटल नेट प्रायोरिटी, बरोबर, नेट प्रायोरिटी आपला ऑप्शन सी जो आहे है ना, यामध्ये बघा हे एक इंटरफेस प्रदान करते जे प्रशासकास म्हणजे
डिपार्टमेंटला, ॲडमिनिस्ट्रेटरला वेगवेगळ्या अनुप्रयोगाद्वारे है ना व्युत्पन्न केलेल्या नेटवर्क रहदारीचे प्राधान्य सेट करण्यासाठी अनुमती देतं किंवा परमिशन देतं. समजलं का? हे काय करतं, एक इंटरफेस प्रोव्हाइड करतं जे की ॲडमिनिस्ट्रेटरला काही प्रायोरिटीज सेट करण्यासाठी परवानगी देतं है ना. कशासाठी? नेटवर्क ट्रॅफिक जनरेट करण्यासाठी, नेटवर्क ट्रॅफिक जे की जनरेट केलेलं आहे वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सने, बरोबर. त्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटरला हे इंटरफेस प्रोव्हाइड केलं जातं, त्याला नेट प्रायोरिटी असं म्हटलं जातं. डिजिटल डेमोक्रेसी जे आहे हे ICT इन गव्हर्नन्स जे आपण पाहिलं होतं, ICT इन पॉलिटिकल आणि गव्हर्नन्स या प्रोसेससाठी हे डिजिटल डेमोक्रेसी याला म्हटलं जातं. आणि डिजिटल इक्वेलिटी जे आहे है ना, हे एक असं प्रिन्सिपल आहे जे सगळ्यांना, एव्हरीवन, ठीक आहे, समाजामध्ये जितके लोक आहेत त्यांना कास्ट, रिलिजन, इकॉनॉमिक बॅकग्राऊंड याला वगळून एक इक्वल ॲक्सेस सर्वांना मिळवून देण्याचं काम करतं. त्याला डिजिटल इक्वेलिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते बरोबर आहे इंटरनेट सुविधांच्या कालक्रमानुसार? ठीक आहे. ॲमेझॉन, गुगल, स्नॅपचॅट, फेसबुक, की आधी गुगल मग फेसबुक मग ॲमेझॉन मग स्नॅपचॅट, की गुगल, ॲमेझॉन, फेसबुक, स्नॅपचॅट, की ॲमेझॉन, गुगल, फेसबुक, स्नॅपचॅट? ठीक आहे. याचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी. पहिले ॲमेझॉन 1994, मग गुगल 1998, फेसबुक 2004 आणि स्नॅपचॅट 2011. ठीक आहे. अशा क्रमानुसार याचा अर्थ येतो, त्यामुळे ऑप्शन डी आपलं बरोबर येतं. ठीक आहे. हा 23 जून 2019चा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ IPTV? IPTVचं फुल फॉर्म काय ते विचारले आपल्याला. ठीक आहे. इंटरनॅशनल अँड पॉलिटिकल टेलिव्हिजन आहे का, की इंटरनेट प्रोलिफरेशन टेलिव्हिजन आहे, की इंटर प्रोव्हिजनल टेलिव्हिजन आहे, की इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन आहे? IPTV म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन, ज्या ठिकाणी टेलिव्हिजन कंटेंट जो आहे आपला है ना, टेलिव्हिजनचा जो कंटेंट असतो, बरोबर, तो कंटेंट इंटरनेटवरती है ना, तो कंटेंट इंटरनेट प्रोटोकॉल वरती किंवा इंटरनेट प्रोटोकॉल नेटवर्क वरती जेव्हा डिलिव्हर केला जातो त्याला म्हटलं जातं IPTV. आलं समजलं? बघा, जे आपले ट्रेडिशनल जे गोष्टी आहेत है ना, जसे की सॅटेलाइट पद्धतीने, केबल पद्धतीने टेलिव्हिजन जे दर्शविले जातात, त्याच्या हे टोटली विरुद्ध हे इंटरनेट पद्धतीने टेलिव्हिजन प्रसारित करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, द वर्ल्ड्स फर्स्ट कॉम्प्युटर ENIAC, फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर होता ना ENIAC, तो कोणत्या वर्षी डेव्हलप केला गेला होता? 1945, 40, 55 की 60? है ना, सोपा प्रश्न आहे. 1945 ला हे ENIAC कॉम्प्युटर जे आहे ते डेव्हलप केलं गेलं होतं. हे फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर आहे. ठीक आहे. फर्स्ट जनरेशन मधलं फर्स्ट कॉम्प्युटर आहे, राईट. जे प्रेस्पर, बघा मी नाव लिहितो इथं, जे प्रेस्पर, ठीक आहे, एकर्ट आणि जॉन मॉकले, जॉन मॉकले यांनी हे कॉम्प्युटर जे आहे ENIAC कॉम्प्युटर है ना सुरू केलं होतं, बिल्ड केलं होतं 1943 ते 1945 या सालाच्या दरम्यान. फर्स्ट जनरेशन फर्स्ट कॉम्प्युटर, जे प्रेस्पर एकर्ट आणि जॉन मॉकले. पुढील प्रश्न, विच कम्युनिकेशन सर्व्हिस हॅज बीन रिसेंटली क्लोज्ड इन इंडिया? ठीक आहे. त्यावेळेस प्रश्न विचारला होता 23 जून 2019च्या परीक्षेमध्ये की कोणती संपर्क सेवा भारतात नुकतीच बंद झालेली आहे? मग ते पोस्टल सर्व्हिस आहे, लँडलाईन आहे, टेलिग्राम आहे, की फॅक्स आहे? है ना, नुकतीच बंद झालेली ती जी आहे ती टेलिग्राम होते. समजते का? जवळपास 160 वर्ष, 160 इयर्स है ना, त्याच्यापेक्षा जास्त इंडियामध्ये टेलिग्राम चालू होतं, ते बंद झालं, ती सर्व्हिस बंद झाली कारण स्मार्टफोन्स, मोबाईल फोन्स है ना, इंटरनेटच्या जमान्यामध्ये टेलिग्राम आता कमी कार्यरत होता, त्यामुळे 160 वर्ष तब्बल चालून ही
टेलिग्राम बंद करावा लागला. ठीक आहे. बघा, टेलिग्राफ जे आहे, टेलिग्राफ सर्व्हिस जे आहे ते एका जिल्ह्यामध्ये चालू केलं गेलं होतं जवळपास 1858 या साली. ठीक आहे. 1858 या साली हे चालू केलं होतं. ह्याला कलकत्ता अँड डायमंड हार्बर मी ते लिहितो. ठीक आहे. या स्थानामध्ये हे पहिल्यांदा टेलिग्राफ सर्व्हिस जे आहे ती इस्टॅब्लिश केली गेली होती. समजते का? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे यांनी टेलिग्राफ सुरू केलं होतं काही वर्षानंतर 1854 मध्ये. ठीक आहे. जेव्हा ही सिस्टीम लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा ही पूर्ण देशभर पसरली गेली. ठीक आहे. पुढचा प्रश्न, द रिक्रुटमेंट ॲज अ स्कूल टीचर. महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षक म्हणून भरतीसाठी वेब पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. ते कुठलं पोर्टल आहे? सरल, महाजॉब्स, ई सेवा की पवित्र? ते आहे पवित्र. ठीक आहे. महाराष्ट्र शिक्षक भरती यांनी हे पवित्र पोर्टल महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. ठीक आहे. जे मेगा भारती जे आहे याच्या अंतर्गत हे चालू केलेलं आहे एज्युकेशन मिनिस्ट्री ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत. बरोबर. बघा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतं, हे पवित्र पोर्टल जे आहे हे सुरू केल्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं टीचरचे रिक्रुटमेंट त्यावरती होतील. टीचरचे रिक्रुटमेंट काहीही जर आपल्या राज्यामध्ये राष्ट्रामध्ये जर सुरू झाल्या तर आपल्याला पवित्र पोर्टलवरती दिसतील असं त्यांनी अनाऊन्स केलं है ना. प्रत्येक नवीन इन्फॉर्मेशन महाराष्ट्रामध्ये टीचरच्या रिलेटेड किंवा टीचरच्या रिक्रुटमेंट रिलेटेड पवित्र पोर्टलवरती दिसेल असं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे, यांनी अनाऊन्स केलं. सो पवित्र एक असं पोर्टल आहे जिथे महाराष्ट्रामध्ये टीचर रिक्रुटमेंटसाठी माहिती दिली जाते. पुढचा प्रश्न, विच स्टेटमेंट अमॉंग द फॉलोइंग इज नॉट करेक्ट विथ द रिस्पेक्ट ऑफ नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया? ठीक आहे. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया जे आहे याच्या संदर्भात कुठलं विधान बरोबर नाही असं विचारलेलं आहे. इट इज प्रोजेक्ट बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. इट इज व्हर्च्युअल रिपॉझिटरी ऑफ लर्निंग रिसोर्सेस विथ सिंगल विंडो सर्च फॅसिलिटी. म्हणजे एक एकल विंडो शोध सुविधेसह शिक्षण संसाधनांचे आभासी भांडार आहे. की हे भिन्न अपंग विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. की भारतातील तंत्रज्ञान संस्था खडगपूर येथे हे विकसित झालेला आहे. तर याचा राईट आन्सर आहे तंत्रज्ञान विभागाचा हा प्रकल्प आहे. तर हे कसं आहे याच्यामध्ये आपल्याला विचारले की चुकीचा कुठला आहे ना, करेक्ट नसलेला. तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट MHRD च्या अंतर्गत नॅशनल मिशन म्हणजे NMEICT. बघा मी तुम्हाला इथे सांगतो NMEICT है ना, नॅशनल मिशन. ठीक है, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन राइट, NME थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी थ्रू ICT लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल है ना. ICT सर्वांना माहिती आहे. हे आहे NMEICT. तर याच्या अंतर्गत हे नॅशनल डिजिटल लायब्ररी जी आहे ते चालू करण्यात आलं होतं. ठीक आहे. यांनी NDLचं इनिशिएटिव्ह घेतलं होतं राईट. यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्याचं फ्रेमवर्क असेल, व्हर्च्युअल रिपॉझिटरी असेल, लर्निंग रिसोर्सेस असतील, या सर्व गोष्टी याच्या अंतर्गतच केले जातात. ठीक आहे. आणि यामध्ये संशोधक आणि आयुष्यभर शिकणारे सर्व विषय, सर्व लोकप्रिय प्रकारची ऍक्सेस उपकरणे, ठीक आहे, आणि भिन्न अपंग शिकणाऱ्यांसह सर्व शैक्षणिक स्तरावरती आणि त्या स्तरासाठी समर्थन प्रदान करण्यासाठी हे डिझाईन केलं गेलं होतं NDL नॅशनल डिजिटल लायब्ररी. ठीक आहे. इट इज अ प्रोजेक्ट बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी हे चुकीचं आहे. इट इज अ प्रोजेक्ट अंडर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अंडर NMEICT हे बरोबर आहे. ठीक आहे.
आता बघूया आपण पुढचे प्रश्न जे की 2020च्या एक्झामिनेशन मध्ये म्हणजे 27 डिसेंबर 2020 ला विचारले गेलेले होते. पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ TRAI. ठीक आहे. टेलिव्हिजन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, टेली सर्व्हिस रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया की टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर याचा राईट आन्सर आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, TRAI. ठीक आहे. हे जे TRAI आहे हे 1997 मध्ये इस्टॅब्लिश करण्यात आलं होतं अंडर द ऍक्ट ऑफ पार्लमेंट. राईट. हे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ऍक्ट 1997 या ऍक्टच्या अंतर्गत ह्याला इस्टॅब्लिश केलं गेलं होतं. याचं मिशन जो आहे तो आहे की टेलिकम्युनिकेशन आपल्या देशामध्ये टेलिकम्युनिकेशनची ग्रोथ करण्यासाठी है ना, त्याला रेग्युलेट करण्यासाठी, त्याचं कामकाज व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी हे TRAI जे आहे ते कार्यरत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. इन विच इयर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट वॉज इनॅक्टेड इन इंडिया. कोणत्या वर्षी माहिती तंत्रज्ञान कायदा लागू केला गेला होता? 2005, 1980, 2000 की 1990. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी 2000. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर विकसित करण्यात महत्वाची भूमिका कोणी बजावली? APJ अब्दुल कलाम, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर की विजय भाटकर. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी विजय भाटकर. ठीक आहे. बघा, परमसिद्धी हे भारतातलं दुसरं है ना, परमसिद्धी हा टॉप 500 यादीमधला टॉप 100 स्थान मिळवणारा दुसरा भारतीय सुपर कॉम्प्युटर आहे. कुठला? मी इथे नाव लिहितो. परम सिद्धी. ठीक आहे. सेकंड सुपर कॉम्प्युटर. राईट. बघा, प्रत्युष इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी येथे हवामान अंदाजासाठी वापरला जाणारा सुपर कॉम्प्युटर नोव्हेंबरच्या आवृत्तीत 78व्या क्रमांकावर आहे. त्यासोबतच भारतातील सर्वात नवीन आणि वेगवान सुपर कॉम्प्युटर परमसिद्धी AI जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर आहे. ठीक आहे. जे की टॉप 100च्या टॉप 500च्या यादीमध्ये सुद्धा 63व्या क्रमांकावर आहे. कितीव्या? 63व्या. परमसिद्धी AI. ठीक आहे. परमसिद्धी AI. आणि विजय भाटकर जे आहेत, ठीक आहे, यांनी हे सुपर कॉम्प्युटर मधील भारताच्या राष्ट्रीय उपक्रमाचे शिल्पकार म्हणून यांना ओळखले जातं, जिथे त्यांनी परम सुपर कॉम्प्युटर मध्ये विकासाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांनी 1991 मध्ये पहिला भारतीय कॉम्प्युटर परम 8000 ठीक आहे, परम 8000 हे काय आहे? फर्स्ट सुपर कॉम्प्युटर. ठीक आहे. परम 8000 पहिला सुपर कॉम्प्युटर 1991 मध्ये आणि नंतर 1998 मध्ये परम 10000. ठीक आहे. परम 10000 असे त्यांनी विकसित केलेले आहेत. समजलं? तर विजय भाटकर यांनी खूप मोठं योगदान केलेलं आहे भारतामध्ये सुपर कॉम्प्युटर डेव्हलप करण्यासाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र सरकारने शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती वेब पोर्टलवर देणे बंधनकारक केलेले आहे. तो कुठला पोर्टल आहे? पवित्र, सरल, सारथी, शालार्थ. तर तो आहे सरल. ठीक आहे. सरलचा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक. ठीक आहे. सिस्टमॅटिक रिफॉर्म ऑफ achieving and learning by students. And learning by student. ठीक है. सिस्टमॅटिक रिफॉर्म
फॉर, इथे फॉर आहे, सिस्टमॅटिक रिफॉर्म फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग बाय स्टुडंट, असा याचा फुल फॉर्म आहे. कशाचा? सरलचा. ठीक आहे. हे सरल जे आहे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रत्येक स्कूल्सना त्यांच्या स्टुडंटची माहिती ही स्टोअर करावी लागते. ठीक आहे. हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिलेला एक कंपल्सरी आदेश आहे. खालीलपैकी कोणता भारतातील उच्च शिक्षणासाठी डिजिटल उपक्रमाचा भाग आहे? नॅशनल स्कूल ऑफ डिजिटल आर्ट्स, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, सेंट्रल डेटा ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज की डिजिटल विद्या? तर याचा राईट आन्सर आहे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. ठीक आहे. नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी NAD ज्याला शॉर्टमध्ये म्हणतो, हा भारत सरकारचा शिक्षण मंत्रालय है ना, याला पूर्वी MHRD म्हणायचो आपण, याच्या अंतर्गत केलेला उपक्रम आहे जो की शैक्षणिक पुरस्कारांचा डिजिटल डेटाबेस तिथे स्टोअर करतो. ठीक आहे. शैक्षणिक संस्था, त्यानंतर DS पात्रता, मूल्यमापन, संस्थांनी दाखल केलेले प्रमाणपत्रे, डिप्लोमा, पदव्या, गुणपत्रिका, या सर्व गोष्टी NAD म्हणजेच नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरीवर स्टोअर केले जातात. ठीक आहे. हा प्रश्न आहे 26 सप्टेंबर 2021 मध्ये विचारला गेलेला. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फुल फॉर्म ऑफ ERNET? ठीक आहे. ERNETचं करेक्ट फुल फॉर्म काय आहे विचारलंय. एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशनल नेटवर्क, एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क, एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क की एज्युकेशनल रिसर्च नेटवर्क? मित्रांनो, याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. ठीक आहे. ERNET जी आहे हे ERNET इंडिया ही एक स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे जी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली चालते. त्यासोबतच ही देशातली प्रमुख शहरामध्ये प्रमुख शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये स्थितीत असलेली सर्वात मोठी देशव्यापी स्थलीय आणि उपग्रह नेटवर्क आहे. त्यासोबतच ERNET जी आहे त्याची सुरुवात 1986 मध्ये झाली होती इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे. भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP, ठीक आहे, च्या निधी समर्थनासह करण्यात आली होती, ज्यामध्ये सहभागी एजन्सी म्हणून 8 प्रमुख संस्थांचे समावेश होते. हे आहे आपलं ERNET, जे की 26 सप्टेंबर 2021 च्या एक्झामिनेशन मध्ये विचारलं गेलं होतं. पुढचा प्रश्न, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांती घडवून आणण्यासाठी कोणी मदत केली? नंदन निलेकणी, सॅम पित्रोदा, G पार्थसारथी की A राजा? तर याचा राईट आन्सर आहे सॅम पित्रोदा. सॅम पित्रोदा जे आहेत त्यांना राजीव गांधी यांचे सल्लागार म्हणून यांच्या समवेत दूरसंचार, पाणी, साक्षरता, लसीकरण, दुग्ध व्यवस्था, तेल बियांशी संबंधित असे 6 तंत्रज्ञान मोहिमेची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. खालीलपैकी कोणते मुळात इन्स्टंट मेसेंजर आहे? है ना, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर की व्हॉट्सअप? राईट. याच्यामध्ये इन्स्टंट मेसेजिंग म्हटलं, इन्स्टंट मेसेजर जर म्हटलं तर तो आहे व्हॉट्सअप. तुम्हाला इन्स्टंटली मेसेज कोणालाही यामध्ये पाठवता येतं. ठीक आहे. इन्स्टंट मेसेजिंग ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये ऑनलाईन चॅट करू शकतो, रिअल टाइम टेक्स्ट ट्रान्समिशन यामध्ये होतं आणि त्याला आपण इन्स्टंट मेसेजिंग असं म्हणतो. ठीक आहे. 2019 मध्ये ऑक्टोबर मध्ये है ना वर्ल्ड वाईड जे व्हॉट्सअप यूज करायला सुरू झालं होतं, जवळपास 1.6 बिलियन ऍक्टिव्ह युजर्स त्यामध्ये होतो. त्याला इन्स्टंट मेसेजिंग असं म्हणतात. सारथी हे चे वेब पोर्टल आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय की ग्रामीण विकास मंत्रालय? ठीक आहे. तर हे आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग है ना, यांचं हे सारथी पोर्टल आहे. ठीक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, लर्निंग लायसन्स, ट्रान्सफर ओनरशिप फॉर्म है ना, हे सर्व ऑनलाईन सेवा देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी सारथी परिवहन सेवा हे ऑनलाईन पोर्टल सुरू केलं होतं. भारतातील उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रमांच्या मजकुरात BYOD याचा अर्थ काय आहे?
तर BYOD हे काय आहे, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस असं म्हटलं जातं. समजलं? BYOD ब्रिंग युअर ओन डिव्हाइस, तुमचे स्वतःचे डिव्हाइस स्वतः घेऊन या. विच ऑफ द फॉलोइंग, आता बघा हे प्रश्न जे आहे ते 26 मार्च आहेत बरं का, पुढच्या एक्झामिनेशन मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ HTML. HTML चा फुल फॉर्म सांगायचा. ठीक आहे, HTML चा फुल फॉर्म काय आहे, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ऑप्शन सी आहे. ठीक आहे. द इंटरनेट ऍक्सेस म्हणजेच भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा डॉट 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 यावर्षी सुरू करण्यात आली होती. है ना, सर्वसामान्य लोकांना इंटरनेट वापरण्यासाठी कधी सुरुवात केली, तर 1995 रोजी इंटरनेट सर्वांना यूज करण्यासाठी अवेलेबल झाला. स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे? टाइपरायटर, हनीकोड, युनिकोड की मल्टीमीडिया? है ना, तर युनिकोड हे करेक्ट आन्सर आहे, ज्यामध्ये स्मार्टफोन जे आहेत है ना, स्मार्टफोन्स वरती प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी हे उपयोगी पडतं. पुढील प्रश्न, विच अमॉंग द फॉलोइंग इज डिजिटल पेमेंट ऍप लिंक्ड टू गुगल? है ना, खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी डिजिटल पेमेंट ऍप आहे जे की गुगलला कनेक्टेड आहे किंवा गुगलला लिंक्ड आहे, ते कुठलं आहे? पेटीएम, भीम, तेज की मोबिक्विक? तर ते आहे तेज. ठीक आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय है ना डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे? ई शोध गंगा, ई शोध सिंधू, ई शोध यमुना की ई शोध सरस्वती? तर तो आहे ई शोध सिंधू. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 7 एप्रिल 2024 मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत, म्हणजे लेटेस्ट एक्झामिनेशन मधले प्रश्न आहेत. जेव्हा तुम्ही ऍड्रेस बार मध्ये HTTP ऐवजी HTTPS असलेली वेबसाईट किंवा साईट उघडता, तेव्हा त्याचा मुख्य अर्थ असा होतो, कसा होतो? तुम्ही वेगवान कनेक्शन वापरत आहात, तुम्ही सुरक्षित संवाद वापरत आहात, तुम्ही सिंगल डेट ऑनलाईन ट्रान्सफर वापरत आहात, की तुम्ही स्मार्टफोन अनुकूल वेबसाईट वापरत आहात? तर तुम्ही काय वापरत आहात? तुम्ही सुरक्षित संवाद वापरत आहात. HTTPS जे आहे है ना, ते कशासाठी? ऍक्सेसिंग सुपर कम्युनिकेशन, सिक्युअर कम्युनिकेशन. ठीक आहे, सिक्युअर साठी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी इंटरनेट आधारित सुविधा प्रथम सुरू झालेल्या घटनाचा योग्य कालक्रमानुसार म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये आपल्याला लावायचं आहे. ठीक आहे. काय काय दिले? युट्यूब दिले, जीमेल दिले, इंस्टाग्राम दिले आणि विकिपीडिया दिले है ना. आता ऑप्शन्स नुसार आपल्याला क्रम दिलेला आहे, तर कुठला क्रम बरोबर असेल? तर मी डायरेक्टली सांगतो, अजिबात उशीर न करता, विकिपीडिया, मग जीमेल, मग युट्यूब, मग इंस्टाग्राम. बघा एक एक तुम्हाला इथे लिहून दाखवतो मी. जसं की विकिपीडिया जे आहे 2001 आहे, राईट. त्यानंतर जीमेल आहे 2004 आहे, युट्यूब जे आहे 2005 आहे, ठीक आहे, आणि इंस्टाग्राम जे आहे 2010 आहे. ठीक आहे, 1, 4, 5 आणि 10 असा याचा क्रम आहे. स्वयं या उपक्रमांतर्गत अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले होते? ठीक आहे, सॉरी, आले नव्हते असे विचारले, आले नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, की IIMB म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोर, की CEC म्हणजेच कन्सॉर्शियम ऑफ एज्युकेशनल कम्युनिकेशन? तर यामध्ये राईट आन्सर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. ठीक आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला यामध्ये नेमणूक केली गेली नव्हती. वेब 2.0 जे नवीन वेब 2.0 आहे, या डिजिटल वातावरणाच्या संदर्भात UGC चा काय अर्थ आहे? UGC म्हणजे याच्यामध्ये काय? वेब 2.0 याच्यामध्ये, ठीक आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे, युजर जनरेटेड कंटेंट आहे, युनिक ग्राफिक कोडिंग आहे की युनिव्हर्सल ग्राफिक चिपसेट आहे? तर ते आहे युजर जनरेटेड कंटेंट. UGC चा या ठिकाणी वेब 2.0 च्या मध्ये अर्थ असा आहे युजर जनरेटेड कंटेंट. पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये काही जोड्या दिलेल्या आहेत, त्यामधली खरी जोडी किंवा योग्य जोडी कुठली आहे ते ओळखायची आहे.
Pixel, unit of focus of digital cameras. HDD, unit of high definition of digital screen. kbps, unit of data transfer rate. GHJ, unit of memory storage on digital device. तर हे सर्वच चुकीचे आहेत. A, B आणि D. यामध्ये C ऑप्शन करेक्ट आहे. kbps हे युनिट डेटा ट्रान्सफर रेट आहे, म्हणजे किती फास्ट ट्रान्सफर आपण फाइल्स करू शकतो त्याची स्पीड दाखवण्याचं काम है ना हे kbps करतं. kbps, mbps वगैरे है ना, त्या स्पीड मध्ये आपल्याला मोजता येतं. ऑल राईट, सो दिस इज ऑल अबाउट PYQs एव्हरीवन. या PYQs मधून आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. अशाच प्रकारे पेपर 1 सारखाच पेपर 2 चा सुद्धा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तर पेपर 2 कोर्स सुद्धा आजच्या आजच सर्वांनी जॉईन करायचं आहे आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे, बूस्टअप करायचं आहे. त्यासाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून पेपर 2 कोर्स सुद्धा जॉईन करू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय बाय. हॅव अ ग्रेट डे.